राज्यसभेमध्ये 44 ते 27वा एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर देताना हा प्रश्न EPFO कर्मचारी आणि EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भातील होता आणि या प्रश्नाचं उत्तर देताना श्रम मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे की 2024-25 या वर्षामध्ये आम्ही पेन्शन धारकांना पेन्शन दिलेली आहे ती म्हणजे मासिक 3745 रुपये। नेमका हा प्रकार काय आहे, हे उत्तर का देण्यात आलं? खरंच 3745 पेन्शन काही जणांना मिळते का, कोणत्या बेसवरती हे उत्तर देण्यात आलं, किंवा प्रश्न नेमका काय विचारला होता, कोणी विचारला होता, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण हा प्रश्न कोणत्या बेसवर विचारला होता, कारण बरेच EPS 95 या प्रश्नामुळे कन्फ्यूज आहेत की हा प्रश्न जर इतका ठामपणे सांगितला जातो की 3745 रुपये आम्ही पेन्शन मासिक देतो तर ते कोणाला मिळते, काही पेन्शनधारकांना मिळते का, असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नेमकं हे परिपत्रक काय आहे? 2 एप्रिल 2026ला राज्यसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। हा प्रश्न नेमका कसा विचारला, कोणी विचारला, कोणत्या बेसवर विचारला आणि त्याचं उत्तर मंत्रालयाकडून असं का देण्यात आलं, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, हे परिपत्रक नेमकं काय आहे? हे परिपत्रक इंग्लिश आणि हिंदीमधून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक परिपत्रक हे एकतर हिंदीमधून आणि इंग्लिशमधून परिपत्रक जारी केलं जातं, परंतु आपण आजच्या व्हिडिओमधून हेच परिपत्रक तुम्हाला डिटेलमध्ये मराठीमधून सांगणार आहे। त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की नेमके 3746 रुपये पेन्शन आम्ही मासिक देतो असं श्रम मंत्रालयाकडून का सांगण्यात आलं ते बघा। EPFO कर्मचारी पेन्शन संदर्भात 2 एप्रिल 2026ला राज्यसभेत श्रम आणि रोजगार मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता। श्रम आणि रोजगार मंत्रालयाला एक महत्त्वपूर्ण प्रश्न संसदीय सदस्याने विचारला होता, ज्याचं उत्तर श्रम मंत्रालयाने दिले आहे की पेन्शन धारकांना अंशदान जी पेन्शन आहे ती पेन्शन 3745 रुपये पर मंथ ही दिली जाते। तर पाहूयात की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारला होता आणि श्रम मंत्रालयाकडून असं उत्तर का देण्यात आलेलं आहे। वास्तविक पेन्शनर्सला 3745 हे पेन्शन ऐकूनच धक्का बसलेला आहे, कारण आतापर्यंत मिळालेले आहे का नाही, आपण पुढे पूर्ण ही प्रकार काय आहे, नेमका हा प्रश्न का विचारला याबद्दल डिस्कस करणार आहोत। राज्यसभेत प्रश्न नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर 44 से 27वा प्रश्न विचारण्यात आला। डॉक्टर जॉन ब्रिटास यांनी हा प्रश्न विचारलेला आहे 2 तारखेला। का तुम्हाला माहित आहे 2 तारखेला 2 एप्रिलला राज्यसभा लोकसभा सत्र संपलेला आहे आणि शेवटच्या दिवशी हा प्रश्न विचारला होता। यांनी प्रश्न काय केला होता ते अगोदर पाहूयात, त्यानंतर मंत्रालयाकडून उत्तर कोणती देण्यात आलेली आहेत ते पाहूयात। त्यातील पहिला प्रश्न होता की काय कर्मचारी भविष्य संघटन म्हणजेच EPFOचे जे कर्मचारी आहेत आणि पेन्शनधारक आहेत, हे पेन्शनधारक आणि कर्मचारी पेन्शन योजना EPS च्या अंतर्गत येतात का, हा प्रश्न विचारला होता। तर जर येत असतील तर त्या संबंधीचा पुरावा काय आहे आणि जर नाही तर त्याचं कारण काय आहे असं सुद्धा विचारलं होतं। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का EPFOचे कर्मचारी पहिले EPSच्या अंतर्गत येत होते आणि नंतर त्यांनी सरकारी पेन्शन योजनेत स्थानांतरण केले, जर हा तर संबंधित पुरावा काय आहे, हा दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जॉन ब्रिटास यांच्याकडून। त्यानंतर मागच्या 1 वर्षापासून म्हणजे 2024-25 या वर्षात सेवानिवृत्त EPFO कर्मचाऱ्यांना अंशदान मासिक पेन्शन प्राप्त होते का आणि ती
किती होते जर या अवधी दौरान EPFO पेन्शन धारकांना वार्षिक पेन्शन किती आहे आणि या अवधी दरम्यान EPFOच्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेली पेन्शन आणि अन्य सेवानिवृत्ती लाभ राशी किती आहे या संदर्भातील प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर द्या असं सुद्धा डॉक्टर जॉन ब्रिटास यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर बघा या प्रश्नाचं उत्तर देताना श्रम व राज्यमंत्री सुश्री शोभा करंदाजी यांनी उत्तर काय दिलेलं आहे हे उत्तर ऐकून तुम्हीही चक्क व्हाल, कारण मी जेव्हा हे उत्तर ऐकलं होतं तेव्हा अगदी चक्क झाले होते, कारण हे उत्तर असं त्यांनी का दिलं, कोणत्या बेसवर दिलं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला प्रश्न समजले असतील, उत्तर पाहूयात काय दिलेलं होतं। तर बघा पहिलं उत्तर त्यांनी दिलेलं होतं की EPFOचे कर्मचारी आणि पेन्शन धारक CCS पेन्शन नियम 2021, NPS पेन्शन नियम 2021 आणि CCS असाधारण पेन्शन नियम 2023 द्वारा अभिशासित होत आहे। त्यानंतर 2024-25 पेन्शन प्रतिसेवानिवृत्त EPFO कर्मचाऱ्यांना संवितरित्या अंशदान पेन्शन ही 3745 रुपये पर मंथ म्हणजेच प्रति मासिक दिली जात आहे। तर अतिशय महत्त्वाचं हे वाक्य त्यांनी उत्तर देताना सांगितलेलं आहे। तर यांनी यात हायर पेन्शन, मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा यांनी यात हायर पेन्शन इन्क्लूड केलेली असावी आणि मग हे उत्तर दिलेलं असावं, कारण या अगोदर सुद्धा सुश्री शोभा करंदाजी श्रम व राज्यमंत्री आहेत, पण त्या खुर्चीसाठीच असू शकतात असं मला वाटतं, कारण या आधी सुद्धा जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा सत्र चालू होतं आणि तेव्हा त्यांना बरेच प्रश्न विचारले होते संसदीय सदस्यांनी, तेव्हा सुद्धा त्यांची झोप उडाली होती आणि त्यांनी 2018-19च्या डेटाच्या बेसवरतीच उत्तरे दिली होती। म्हणजे आता जवळजवळ 5-6 वर्ष झाली डेटा कलेक्ट करून आणि त्याच डेटावरती उत्तर त्यांच्याकडून येत आहे। म्हणजे त्यांनी यावरती कोणतंच काम केलेलं दिसत नाही किंवा बाकीच्या विभागाकडून सुद्धा म्हणजेच रोजगार विभागाकडून, श्रम विभागाकडून यावरती कोणतंच काम केलेलं दिसत नाही। परंतु त्यांनी असं का उत्तर दिलं असावं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण माझ्या अंदाजानुसार त्यांनी हायर पेन्शन यामध्ये कॅल्क्युलेट केली असेल आणि जरी हायर पेन्शन कॅल्क्युलेट केली तरी आजपर्यंत हायर पेन्शन सुद्धा कोणालाही 37,045 रुपये मिळालेली नाही किंवा जी रेग्युलर तुमची न्यूनतम पेन्शन आहे ती सुद्धा कोणालाही 37,045 मिळालेली नाही। असे 37 लाख पेक्षा जास्त कर्मचारी आहेत की ज्यांना 1,000 सुद्धा पेन्शन मिळत नाही आणि यांनी त्याच्या तिप्पट नाही, चौपट नाही तर 10 पटीपेक्षा जास्त पेन्शन वाढवून सांगितलेले आहे। आता ती कोणत्या बेसवर सांगितलेली आहे हे त्यांना प्रश्न विचारणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आजपर्यंत कोणत्याही पेन्शनर्सला 37,045 पेन्शन ही मिळालेली नाही। त्यानंतर पुढचं त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे बघा, वर्ष 2024-25ला प्रति सेवानिवृत्त EPFO कर्मचाऱ्याला सविस्तर अंशदान वार्षिक पेन्शन ही 4,44,533 रुपये दिले आहे। प्रति पेन्शन धारकाला वार्षिक पेन्शन सांगितलेले आहे बघा त्यांनी। आणि वर्ष 2024-25ला सेवानिवृत्त EPFOच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी राशी अशा छोट्या मोठ्या सर्व रकमा मिळून 813,94,00,000 रुपये गव्हर्नमेंटकडून खर्च करण्यात आलेला आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे यांनी एवढा मोठा खर्च सांगितलेला आहे, वार्षिक अगदी 4 लाखाच्या पार पेन्शन धारकांना दिली जाते असं सुद्धा सांगितलेलं आहे। मग यामध्ये कितपत खरं आहे हे स्वतः पेन्शन धारकच सांगू शकतो। तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण आजपर्यंत इतकी पेन्शन तर माझ्या मते कोणालाही मिळालेली नाही, परंतु अशी टाळाटाळीची उत्तरं दिलेले आहेत, कारण एखादा प्रश्न, एखादं उत्तर राज्यसभेत, लोकसभेत मांडायचं म्हणजे अतिशय अभ्यासपूर्वक मांडावं लागतं आणि त्यांनी हे उत्तर का दिलं हे त्यांना आणि श्रम रोजगार मंत्रालयालाच माहीत असेल। यावरती
पुढे जाऊन ॲक्शन सुद्धा घेतली जाईल किंवा विचारलं जाईल की असं उत्तर का दिलं होतं, कोणत्या पेन्शनधारकांना इतकी पेन्शन मिळालेली आहे हे सुद्धा विचारलं जाईल. परंतु तुमचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत जरूर नोंदवा की हे जो उत्तर दिलेलं आहे ते कितपत योग्य आहे ते. सो हा व्हिडिओ प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. कारण राज्यसभेतून लोकसभेतून येणारी अशी उत्तरे असतील तर पुढे काय ॲक्शन घ्यायची हे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना ठरवावं लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.